ठेवलेला परिचय मी सांगते थोडक्यात. तोपर्यंत जगात 50च्या काळात उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचते तोच माझ्या एका नवीन जीवन संघर्षाला सुरुवात झाली. 2017 मध्ये मिस्टरांच्या कावेळने मुंबई येथे जेसलम हॉस्पिटलला आकस्मिक निधन झालं. ते SKF कंपनीमध्ये सर्व्हिसला असल्यामुळे कंपनीने मला खूप सहकार्य केले. मी DSW MA BEd पेशाने शिक्षिका, समाजसेवक, पोलीस मित्र, मुक्ताई महिला बचत गट अध्यक्षा, इंद्रायणी कोऑपरेटिव्ह बँक व्हॉइस चेअरमन, जनसंपर्क अधिकारी संचालिका, शिक्षक पतपेढी संचालिका, तक्षशिला अनाथ आश्रम संचालक, महाराष्ट्र साहित्य परिषद संचालिका व पिंपरी चिंचवड विभाग अध्यक्षा, नक्षत्राक्ष देणं काव्य मंच पिंपरी चिंचवड विभागाच्या प्रमुख होते. पुणे जिल्हा भारत स्काउट गाईड जिल्हा सहाय्यक आयुक्त, पोलीस फ्रेंड वेलफेअर असोसिएशन महिला सरचिटणीस, एन्व्हायरमेंट कंझ्युमर असोसिएशन महिला संघटन व टीम लीडर, रक्ताचं नातं ट्रस्ट सदस्य, पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, भारत पुणे जिल्हा अध्यक्षा व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस असं अनेक भूमिका त्यांनी एक गृहिणी म्हणून समवेत मी निभावत असल्यामुळे जनसंपर्क माझा खूप जाणला. त्यामुळे मला कधीही माझ्या संकटकाळी एकटं वाटलं नाही. 2 मुलांसमवेत मी माझ्या संसाराचा गाडा हाकत होते, पण दृष्ट लागावी असेच काही माझ्यामध्ये झालं आणि माझा अपघात होऊन माझ्या दोन्ही पाय तुटले. दोन्ही पायांचे मेजर ऑपरेशन झाले तरी मी हार मानली नाही. मला वाटतं हे गुरु गणेशमध्ये असताना झालं होतं बरोबर ना? काय काहीतरी स्काउट गाईडचा पायांचे मेजर ऑपरेशन झाले तरी मी हार मानली नाही. माझे दोन्ही मुलं हुशार, फाईन आर्ट्स गोल्ड मेडलिस्ट आहेत. मुलगा सुप्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट आहे. पण नियतीला काही वेळेस मान्य होते. माझी परीक्षा अद्याप संपली नव्हती. एक दिवस म्हणजे 17 फेब्रुवारी 2022 माझ्या आयुष्यातील काळा दिवस. मी नेहमीप्रमाणे एका हेल्थ सेंटरच्या ओपनिंगच्या कार्यक्रमाला गेले आणि बाहेर जायला वेळ असल्यामुळे फ्री चेकअप म्हणून मी सहज माझी मेमोग्राफी करून घेतली. पण काय आभाळ कोसळावे असे शब्द माझ्या मागे आले. डॉक्टर पंकज क्षीरसागर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मला सांगू लागले, मॅम तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जळून सरकली. मी हादरून गेले, डोळे आसमानी होते. त्याच वेळी माझी मुलगी तर माझ्याबरोबर होती. तिने मला धीर दिला, पण माझ्या वेदना आलेल्या होत्या. माझ्या भावना